मुंबई धकाधकीचं शहर, स्वप्नांचं शहर. रोज हजारो लोक येतात, कुणी नोकरीसाठी, कुणी शिक्षणासाठी, तर कुणी आपल्या भविष्याचं स्वप्न घेऊन. मात्र या शहरात आलेल्या प्रत्येकाचं आयुष्य सारखंच राहत नाही. काहींची स्वप्न पूर्ण होतात, तर काही जण परिस्थितीसमोर हरवून जातात. आणि अशीच एक धक्कादायक भावनिक घटना सध्या समोर आल्या. मालाड पोलीस सध्या भिकाऱ्यांच्या पुनर्वसनासाठी मोहीम राबवते. याच दरम्यान त्यांची नजर एका 22 वर्षीय तरुणावर पडली. फुटपाथवर बसलेला हा तरुण मानसिकदृष्ट्या अस्वस्थ वाटत होता आणि भीक मागत होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं, त्याला जेवण दिलं, काळजी घेतली आणि हळूहळू त्याच्याशी संवाद साधायला सुरुवात केली. संवादातून जे समोर आलं ते धक्कादायक होतं. हा तरुण होमिओपॅथी कॉलेजमध्ये 3ऱ्या वर्षात शिक्षण घेत होता. मागच्या वर्षभरापूर्वी प्रवासादरम्यान त्याची बॅग चोरीला गेली. आधीपासूनच तो मानसिक आजाराचा सामना करत असताना या धक्क्यानंतर त्यानं स्वतःचं घर, घरच्यांचा नंबर, कुठे जायचं हे काहीच आठवत नव्हतं आणि हळूहळू तो पूर्णपणे भरकटला आणि अखेर मुंबईच्या रस्त्यावर भटकत भीक मागणं हा त्याच्या समोर उरलेला एकमेव पर्याय बनला. मात्र इथून पुढे या कथेला वळण मिळालं. पोलिसांनी त्याच्याबद्दल माहिती गोळा करत तपास सुरू केला आणि अनेक वर्षापासून आपल्या मुलाचा शोध घेत असलेल्या कुटुंबापर्यंत ते पोहोचले. अखेर त्या तरुणाच्या वडिलांना फोन केला. ते तात्काळ मुंबईत आले आणि अनेक वर्षांनी आपल्या मुलाला पाहताच त्याने त्याला घट्ट मिठी मारली. तो क्षण इतका भावनिक होता की तिथं उपस्थित पोलिसांच्या डोळ्यातही पाणी आलं. अनेक वर्षे हरवलेला मुलगा आणि त्याला पुन्हा सापडलेलं कुटुंब, हा क्षण पाहणारा प्रत्येकजण भावुक झाला होता.